प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे ही जोडी सध्या मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. त्यांच्या या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्नेहल तरडे यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक भावनिक आणि प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. वडिलांचे निधन, त्यानंतर मनात कायम राहिलेली अपराधीपणाची भावना, आईचा लग्नाला असलेला विरोध, प्रवीण तरडे यांच्याशी लग्न, 10x10च्या छोट्या खोलीत सुरू झालेला संसार, पोलीस खात्यातील नोकरी आणि शेवटी संघर्षातून उभं राहिलेलं आजचं यश, या सर्व गोष्टींबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं. सुरुवातीला स्नेहल तरडे यांनी या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की बाबांच्या निधनापूर्वी त्यांचं आणि माझं एका कारणावरून भांडण झालं होतं. मी रागाच्या भरात घरातून निघून गेले. मात्र त्यानंतर बाबांचं अचानक निधन झालं आणि त्यांना शेवटचं एकदा सॉरी म्हणायची संधी मिळाली नाही. ही गोष्ट आजही माझ्या मनाला सतत टोचत राहते. आपल्याला वाटतं नंतर बोलू, नंतर माफी मागू, पण आयुष्य प्रत्येक वेळी ती संधी देत नाही. वडिलांशी झालेल्या त्या शेवटच्या वादामुळे त्यांच्या मनात आजही अपराधीपणाची भावना आहे. शेवटच्या क्षणी त्यांची माफी मागता आली नाही, ही खंत त्या आजही विसरू शकलेल्या नाहीत. स्नेहल सांगतात की माझी प्रवीणशी ओळख एका नाटकात काम करताना झाली होती. मी त्यावेळी व्यावसायिक नाटक करत होते. एका मालिकेत देखील मी काम केलं होतं. तर प्रवीण पुण्यातल्या छोट्या छोट्या गावामध्ये भटकून नाटक बसवायचा. तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्याकडे नाव नव्हतं, पैसा नव्हता, पण स्वतःच्या कलेवर प्रचंड विश्वास होता. नाटकात काम करताना तो घेत असलेली मेहनत मी पाहत होते. तेव्हाच मला जाणवलं की हा माणूस खूप धडपडे आहे, आयुष्यात नक्कीच काहीतरी करणार. यामुळे मी त्याच्या प्रेमात पडले. प्रवीणची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे आणि वयात अंतर जास्त असल्यामुळे सुरुवातीला माझ्या आईने लग्नाला विरोध केला. मात्र मी ठाम राहिले आणि 2009 साली आम्ही लग्न केलं. त्यानंतर स्नेहल यांनी त्यांच्या लग्नानंतरच्या स्ट्रगलच्या काळावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, लग्नानंतरचा काळ मात्र अजिबात सोपा नव्हता. एका छोट्याशा 10x10च्या खोलीत संसार सुरू झाला. आर्थिक अडचणी होत्या, कामाची शाश्वती नव्हती. लग्नानंतर मी अभिनेत्री म्हणून एक पाऊल मागे घेतले आणि नोकरी केली. कठीण काळात जोडीदाराने एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीच खरी ताकद असते. मी प्रवीणला सांगितलं, तू पैशाची काळजी करू नको, तू तुझं काम करत राहा, घराची काळजी करू नकोस. मी पोलीस दलात नोकरी करत होते. त्या काळात संपूर्ण घर खर्च मी सांभाळला. नंतर प्रवीणला एकापाठोपाठ एक कामे मिळत गेली. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून त्याचा बऱ्यापैकी जम बसल्यावर मी देखील काही सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. पुढे मुलाच्या जन्माच्या वेळी मी कामातून ब्रेक घेतला. त्यावेळी प्रवीण मला बोलला, आता तू नोकरी सोड आणि स्वतःचं आवडीचं काम कर. तुला जेव्हा अभिनय करावासा वाटेल तेव्हा सांग, मी तुला काम देईन. मग मुलगा 10 वर्षांचा झाल्यावर मी प्रवीणला बोलले, आता मी अभिनयात पुनरागमन करायला तयार आहे. आणि नंतर धर्मवीरमधून बिरजीबाई हे पात्र साकारत मी पुन्हा अभिनय क्षेत्रात आले. त्यानंतर फुलवंती हा चित्रपट दिग्दर्शित केला. या मधल्या काळात शारीरिक कष्टासोबतच अनेक मानसिक चढउतारांना सामोरं जावं लागलं. कधी कधी आपण चांगलं करिअर सोडलं ह्याचं दुःख व्हायचं. मात्र वाचन आणि अध्यात्म ह्यांच्या आधारामुळे निराशेच्या विचारातून मी बाहेर पडले. आता आम्ही दोघं एकाच क्षेत्रात मनमुराद काम करत आहोत. स्वामींच्या कृपेने स्ट्रगलचा काळ संपला आहे, अशा ते शेवटी म्हणाल्या. आज स्नेहल तरडे केवळ प्रवीण तरडे यांच्या पत्नी म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आयुष्यातील वैयक्तिक दुःख, संसाराची जबाबदारी, करिअरमधील चढ उतार आणि संघर्षाचा प्रत्येक टप्पा त्यांनी धैर्याने स्वीकारला. योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहिली आणि संधी मिळताच अभिनयासोबत दिग्दर्शनातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.